या जगातला किती जरी मोठा वक्ता असेल पण त्याला बुक्का लावण्यासाठी माणसं येत असतात, इतकं मात्र समजून घ्यावंच लागेल. मला सुद्धा, तुम्हाला सुद्धा, कोणाला पण समजून घ्यावंच लागेल. आपल्याला बुक्का लावायला माणसं येतात, आपल्याला हार घालायला माणसं येतात, आपला सत्कार करायला माणसं येतात. जगाच्या पाठीवर एका व्यक्तीला बुक्का लावायला जगाचा बाप येत होता. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबाराय. जगाचा बाप बुक्का लावायला यायचा. आपल्याकडे भजनामध्ये गाथ्याचं भजन असेल तरी मध्य झाला की बुक्का लावण्याची पद्धत असते. हा, आपल्याकडे सुद्धा कीर्तनामध्ये बुक्का लावून हार घालण्याची पद्धत आहे. कोणी सुरुवातीला, कोणी विठोबा रुक्माईला, ज्या त्या आहे ती पद्धत आहे. महाराज भजन एकट्यानंच केलं ना. त्या व्यक्तीकडे बाबाजी पकवाज होता, ना विना होता, ना टाळ होता, पण चिपळी होती. चिपळी हे वाद्य वारकरी संप्रदायातलं वाद्य आहे. चिपळी वारकरी संप्रदायातलं वाद्य. काही शौर्याची वाद्य येतं, कहाळ, ढोल, भोंगळ अशी जी वाद्य होते, तोमर, युद्धातले काही शौर्याचे वाद्य येतं, बाकीचे इकडं नसावा. ढोलकी ही भागवतात वाजवायचं वाद्य नाही. लोकांना आवडत असेल तो भाग सोडून द्या. आता लोकांना आवडतच होती ढोलकीमुळं. काय काय लोकांना 150 एकर इकल्यात. मग त्या बिना आवडीच्या इकल्यात का? आवडतच होती ना लोकांना, त्याचा काही विषय नाही. पण भागवतकाराला आवडू नये इतकं मात्र खरं आहे. विठाला विठाला